स्वागत आहे। आणि भन्नाट अशा बिझनेस आयडिया आपण झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये कशा पद्धतीने करू शकतो ही सिरीज आपण काही दिवसापासून घेत आहे। त्याच्यामधलाच हा व्हिडिओ आहे की 1 रुपया इन्व्हेस्टमेंट न करता कशा पद्धतीने आपल्याला मोठी कंपनी उभी करायची आहे, स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहे। तर आपल्याला काम करायचं आहे ट्रॅव्हल्स एजन्सी या मध्ये कशा पद्धतीने आपण हळूहळू डेव्हलप करू शकतो। तर त्यासाठी आपल्याला जर का तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जे काही मार्केट आहे त्या मार्केटमध्ये फक्त छोटंसं जर शॉप तुम्हाला भेटलं तर खूप चांगली गोष्ट आहे। नाही भेटलं तरी काय करता येईल याचा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। तर छोटंसं शॉप जर भेटलं आपल्याला तर याच्यामधला पहिला जो आहे तो म्हणजे ट्रॅव्हल्स सीट बुकिंग जे आहे। ट्रॅव्हल्स जे वेगवेगळ्या शहरामध्ये जाणारे जे लोक आहे तर त्यांचं बुकिंग आणि त्या बुकिंगवर कमिशन हे आपण घेऊ शकतो। हा याच्यामधला पहिला पार्ट आहे की कुठल्याही इन्व्हेस्टमेंट शिवाय फक्त येणाऱ्या ज्या ट्रॅव्हल्स आहे त्या ट्रॅव्हल्ससाठी आपल्या इथल्या सीट बसून ठेवणं, त्यांचं बुकिंग घेणं आणि ते समोर सांगणं की या माध्यमातून सुद्धा पर सीट आपण 100-200 रुपये आरामात घेऊ शकतो। याच्यामध्ये आपली कुठलीही इन्व्हेस्टमेंट ही नाही आहे। त्यानंतर जर आपण विचार केला दुसरा सोर्स, तर दुसऱ्या सोर्समध्ये आपण आपल्या एरियातले मॅक्झिमम जेवढे ड्रायव्हर आहे त्या सगळ्यांचे नंबर आपल्याला आपल्याकडे घेऊन ठेवायचे आहे। आणि जशा जे काही वेगवेगळे फंक्शन्स याच्यासाठी जे लोकांच्या गाड्यासाठी जे रिक्वायरमेंट असते तर त्यांचं जसं तिकडून आपल्याला समजलं की हे कोणत्या गाड्या पाहिजे, कोणत्या म्हणजे वेगवेगळ्या ब्रँडच्या गाड्या आपल्याकडे सगळ्या अवेलेबल पाहिजेत आणि त्या पद्धतीनुसार आपण त्यांना जे गाडी मागितली ती गाडी आपण त्यांना देऊ शकतो। आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर असं मार्जिन आपण ठेवू शकतो। म्हणजे त्याला जर आपण कस्टमरकडून ड्रायव्हरकडून सुद्धा आपण 10-20% घेऊ शकतो आणि कस्टमरकडून सुद्धा वरचे पैसे आपण घेऊ शकतो। तर कुठल्याही इन्व्हेस्टमेंट शिवाय अगदी 0 रुपये इन्व्हेस्टमेंट आणि आपण पर डे 4-5 गाड्या जरी दिल्या तरी आपण 1000-1500 रुपये या माध्यमातून कमिशन हे आरामात घेऊ शकतो। एवढा जबरदस्त हा बिझनेस आहे आणि थोडासा आपल्याला लाज शरम सोडून फक्त याच्यामध्ये काम करायचं आहे। एकदम ग्राउंड लेवल पासून सुरुवात करायची आहे। त्याच्यानंतरचा तिसरा पार्ट आहे ते म्हणजे जे यात्रा कंपनी आहेत, वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण कस्टमर देऊ शकतो। वेगवेगळे जे धार्मिक जे टूर्स राहतात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या एरियातील काही कस्टमर शोधून त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमिशन घेऊ शकतो। जे जवळचे धार्मिक टूर आहे, वेगवेगळे जे कपल टूर आहे त्यांना सुद्धा कपल प्रोव्हाइड करून आपण त्यांच्याकडून सुद्धा 10 ते 20% पर्यंत कमिशन हे आरामात घेऊ शकतो। आणि हे सुद्धा एक तिसरा असा बेस्ट या व्यवसायामधला पॉइंट आहे। याच्या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो। त्यानंतरचा आपण विचार करू की ज्या लोकांकडे शॉपसाठी सुद्धा पैसे नाही आहे ते लोक काय करू शकतात। तर त्या लोकांनी सिंपल आपल्याला एकच करायचं आहे की जो छोटे जे आपल्याला 1000 रुपयामध्ये पॉम्पलेट छापून घ्यायचे आहे की गाडी भाड्याने मिळेल, गाड्या भाड्याने मिळेल, सगळ्या गोष्टी नंबर, वेगवेगळ्या गाड्यांचे फोटो आणि ते जे पॉम्पलेट्स लिपलेट आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या दुकानामध्ये जाऊन लावायचे आहे। आणि एखादा तुमचा जवळचा मित्र असेल किंवा कोणी एखादा असेल तर त्याला 200-400 रुपये दादा आम्ही तुम्हाला देतो, फक्त मला तुमचं एखादा काउंटर किंवा बसण्याची व्यवस्था करून द्या, एवढं म्हणून आपण त्या ठिकाणी बसून सुद्धा आपला बिझनेस हा डेव्हलप करू शकतो। असं स्टेप बाय स्टेप डे 1 पासून जेव्हा आपण स्टार्ट करणार तर निश्चितच एक दिवस तुमची टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी हे बनणार आणि याच्यामध्ये 1 रुपयाची सुद्धा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागणार नाही। आणि अशाच नवनवीन बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण की आपण पाहत आहे झिरो इन्व्हेस्टमेंट आयडियांची सिरीज। धन्यवाद।